काय नेमकं मावळ लोकसभेच्या अनुषंगाने? फक्त मावळ लोकसभा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक लोकसभा आणि प्रत्येक विधानसभा आमच्या अनुषंगाने महत्त्वाची आहे. कारण आपण पाहत असाल की महाराष्ट्र गेली 2 वर्ष अन्याय सहन करत आहे. प्रत्येक रोजगार जो आहे, प्रत्येक उद्योग जो आहे तो पलीकडच्या राज्यात पाठवला जातो आणि दुसरीकडे जाण्याचं दुसरं काही कारण नाही, पण आमच्या हिस्स्याचं जे आमच्या हक्काचं जे आहे ते जेव्हा पलीकडे पाठवलं जातं तेव्हा दुःख होतं. आज आपण बघता महाराष्ट्रात प्रत्येक क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, कोलमडलेलं आहे. मुख्यमंत्री जे आहेत घटनाबाहेर अकार्यक्षम आहे आणि म्हणून महाराष्ट्रात महाविकास आघाडी हे जिंकणं प्रत्येक सीटवर फार महत्त्वाचं आहे. कारण महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत बुलंद करण्यासाठी न घाबरता जिद्दीने ताकदीने प्रत्येक उमेदवार जिंकणं गरजेचं आहे. लोक जे आपण बघतोय इथं की संजय वगैरे यांना आपण प्रमोट केलं जातं, तेच उमेदवार असणार आहेत आपल्या संघटक म्हणून जबाबदारी घेतलेली आहे. अंतिम तिकीट अर्थात उद्धव साहेब आणि स्थानिक सगळे पदाधिकारी संघटक वगैरे सगळे बसून तिकीटच्या मी जात नाही, मला तर प्रश्न विचारू. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आपण पाहतोय की संजयजीसोबत एक चांगली ताकद इथे जोडलेली आहे. सचिन भाऊ इथे नेहमी मेहनत करत असतात आणि सगळेच आमची पुणेकरची स्थानिक टीम एक वेगळी ताकद जोडत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिंपरी चिंचवड हे जे शहर आहे आपण पाहिलं असेल की इथे खूप स्कोप आहे. शहरीकरण वाढत चाललेलं आहे. देशभरातून लोक येत असतात आणि खरं एक महत्त्वाचं शहर होऊ शकतं. आमच्या काळात आपण पाहत असाल की शहरांवर जास्ती भर देत होतो विकासासाठी. शाश्वत विकास पुढच्या 50 वर्षाचा विकास हा विचार करून झाला पाहिजे. म्हणून महाविकास आघाडीच्या काळामध्ये MOU बनावट साया झाल्या आणि तेच उद्योगपती आता गायब झालेत अशी टीका जी आहे तानाजी सावंत. मला वाटतं ज्यांना काही माहिती नाही त्यांच्यावर मी जास्ती कुठचे सामंत तुम्ही उदय सामंत नक्की ना दोघांमध्ये गडबड उदय सामंत पण 2 नार्वेकरांमध्ये गडबड होते कधी, एक आमच्या आणि त्यांची. नाही, मग महत्त्वाची गोष्ट हीच आहे की उद्योग मंत्र्यांना स्वतःच्या खात्याबद्दल किती माहिती मला माहिती नाही म्हणून मी जास्त त्यांच्यावर बोलत नाही. मागच्या वेळी एअरबस टाटा जेव्हा गेला, वेदांत फॉक्सकॉनमधून निघून गेला तेव्हा त्यांना काहीच माहिती नव्हती. परत ते कुठच्या फॉक्सकॉनपासून होतं ते हे पण माहिती नव्हतं. म्हणून जाऊ द्या, जास्ती त्यांना टीका करायची नाही मला. कारण काय ज्यांना माहिती नाही त्या विचारांना काय बोलणार. स्वतःचं खातं अजून त्यांनी ओळखून घेतलं नाही. सकाळी जे देवेंद्र फडणवीस यांनी फोटो ट्विट केला तो आता आपण मी अजून पाहिलं नाही. सर हिंदी में जानना चाहेंगे सर हिंदी में आपण खोटे झालेत असं म्हणणारे. हो, मागच्या वेळी जे करार झालेले आहेत त्याची यादी पण मी परवा वाचून दाखवली पत्रकार परिषदेत. परत एकदा पाहिजे तर टाकतो मी. त्याच्यात अनेक असे उद्योग आहेत साधारणपणे 80,000 कोटीचे जे नुसतं करारावर आहे पण पुढे काही झालं नाही. यावर्षी देखील लाखो यावेळी पंत चालत होतं आणि गंमत अशी आहे की जे इकॉनॉमिक काउन्सिल आपल्या राज्याने या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी बनवलं महाराष्ट्रासाठी, ते इकॉनॉमिक काउन्सिलचे अध्यक्ष गुजरातच्या व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये जाऊन 70,000 कोटी तिथे गुंतवणूक करून येतात. पण आपल्या महाराष्ट्रात अजून 1 रुपया आला नाही. बघा, उद्योगपती कधी येतात आपल्या राज्यामध्ये जेव्हा त्यांचा विश्वास ठामपणे असतो की पॉलिटिकल स्टेबिलिटी, राजकीय स्थिरता असेल आणि मुख्यमंत्र्यांवर विश्वास असतो. काय आहे की त्यांना असं वाटायला लागलं कदाचित की हे मुख्यमंत्री जसं उद्धव साहेबांकडून 40 आमदार घेऊन पळाले सगळं काही दिल्यानंतर, तसं ह्यांचे मॅनेजर पण घेऊन पळणार नाहीत ना किंवा उद्योग घेऊन पळणार नाहीत. हा अविश्वास असेल कदाचित.